हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज नेहा बघा काय बनवते, जळगाव स्पेशल रेसिपी बनवते नेहा। हे बघा काय म्हणतात त्याला, डाळ बाटी बनवते नेहा, डाळ बाटी। तेव्हा इकडे तळणं चालू आहे। बनवताना ब्लॉग नाही घेता आला मित्रांनो, पण कसं कसं केलं हे नेहाला विचारू आपण। नेहा सांगाल तुम्हाला कसं कसं काय काय केलं, नेहा सांगते बोल। तर मित्रांनो नेहाला विचारूया आपण, तिने जळगाव स्पेशल रेसिपी बनवली, कशी कशी बनवली ते चल बोल। तर सगळ्यात पहिलं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ टाकलंय आणि 1 वाटी रवा टाकला, थोडंसं खायचा सोडा टाकला, ओवा टाकला आणि हळद टाकली, मीठ टाकलं आणि तेल टाकून सगळं मिक्स करून घेतलं पहिलं, आणि थोडंसं कोमट पाणी करून मग ते पीठ मळून घेतलं चांगलं। आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसं पीठ मळून घेतलं आणि मग त्यानंतर ना आपण जसे कोथिंबीरला वडे तयार करतो ना, तसे वडे तयार करून ते पाणी गरम करून त्यामध्ये बॉईल करून घेतले आणि त्यानंतर ना ते कट करून तेलामध्ये तळून घेतलं। खूप भारी लागतं खाण्यासाठी ते, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। कशासोबत खातात ते? डाळ डाळ पण बनवली मी, डाळ पण बनवली आणि हे इथं इथं बनवलेलं वरण बाटी मित्रांनो म्हणतात त्याला। जळगावमध्ये खूप स्पेशल आहे, जळगावचे लोक खूप आवडीने खातात। तर आपण बी बनवलेलं आज, आपण पण खाऊन बघूया। तुम्ही पण नक्की ट्राय करा, सोपं आहे, घरच्या घरीच बनवता येतं, सगळं आपल्या घरात असतं। अजून काय नाही टाकलं ना? आणि आपला कालचा ब्लॉग अपलोड झालाय, नक्की सर्वांनी जाऊन बघा। सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा। अजून काय नाही, बनवताना ब्लॉग नाही बनवता आला, त्यामुळे नेहाने काय काय टाकलं हे नेहालाच आठवत नव्हतं, तरी पण तिने आठवून सांगितलंय तुम्हाला। फर्स्ट टाइम ट्राय केले, फर्स्ट टाइम बनवलंय तिने, पण याच्या अगोदर नव्हतं बनवलं। चला तुम्ही पण ट्राय करून बघा कसं वाटतंय, नंतर हे टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली। हां मी सांगतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेस्ट करू। चला बाय।